या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंदचा निर्णय काँग्रेस काळातील 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेचा अधिकार राज्य सरकारकडून स्पष्ट। 15 ऑगस्टला मांस विक्रीसह कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली नागपूर मालेगाव छत्रपती संभाजीनगर महापालिकांचं फरमान तर निर्णयाविरोधात कल्याणमध्ये खाटेक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। 15 ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर घातलेल्या बंदीचे भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून स्वागत। 1988 साली तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयाचीच अंमलबजावणी केल्याचा भोसलेंचा दावा। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल KFC मॅकडॉनल्ड सारखे उपाहारगृह बंद ठेवणार आहेत का? मनसेच्या राजू पाटलांचा कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना सवाल। कुणी काय खावं यावर बंदी घालणं योग्य नाही, लोकांच्या भावनाही महत्त्वाच्या आहेत। 15 ऑगस्ट दिवशी मांसाहार बंदीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत। कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांनी बडतर्फ करा, त्यांना स्वातंत्र्य दिनी आम्ही काय खावं हा सांगण्याचा अधिकार आयुक्तांना नाहीये। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या आदेशानंतर आमदार आदित्य ठाकरे संतापले। दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती आज आंदोलनाच्या पवित्र्यात जैन समुदायाला उत्तर देणार। कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी दरम्यान आतापर्यंत कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी 1,32,000चा दंड वसूल। कोर्टाने दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन। दादर कबूतरखाना परिसरात कबुतरांना देण्यात आलेलं खाद्य हटवलं। इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य देण्यात आलं होतं। कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून कबुतरांना खाद्य दिलं होतं। कबुतरांच्या विषमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार, फायब्रोसिसवर औषधही परिणामकारक ठरत नाही। कबुतरांच्या धोक्याबद्दल डॉक्टर सुजित राजन यांचे मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर। सरकारने जैन समाजाच्या चेस्ट फिजिशियन डॉक्टर्सकडून त्यांच्या समाजाच्या मुलींची समजूत काढणं गरजेचं आहे। अंजली दमाने यांची प्रतिक्रिया। आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही, राज्य सरकार आर्थिक संकटात। सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांची तक्रार, तर आमच्या सर्व आमदारांना निधी दिला जातो, मंत्री सरनाईक यांनी दावा फेटाळला। मंत्री प्रताप सरनाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना निधी मिळाला, मग एका आमदाराला महत्त्व कशाला देता? यंदा सर्वाधिक 22,000 कोटींच्या निधीचं वितरण। संजय गायकवाडांच्या दाव्यावर अजित पवारांचं उत्तर। सरकारकडे विकासासाठी निधी नाही हे सत्य नाही, अर्थव्यवस्थेवर ताण येणं साहजिक आहे। गायकवाडांच्या निधीवरील वक्तव्यावरून जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचं म्हणणं। मंत्री भरत गोगावले ठाम, तर पालकमंत्री पदाबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांचा, अजित पवारांकडून स्पष्ट। गोगावलेंना ध्वजारोहण दिलं नाही तर पालकमंत्रीपद कुठून देणार? शिंदेंच्या पक्षानं रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद विसरावं, अंबादास दानवेंची टीका। आज मुख्यमंत्र्यांची राज्यातील गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाची बैठक। राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार। काही शहरातील लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहतील। चोरून आणलेली सत्ता गणेश मंडळांना न्याय देऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। गणेश मंडळांनी दरवर्षी आपल्या दाराशी यावं हा सरकारचा हेतू, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। पर्यावरणाचं प्रेम यांच्याकडून शिकायचं का? POP मूर्ती संदर्भातील अनिल काकोडकरांच्या समितीवर उद्धव ठाकरे यांची टीका, तर आरेचं जंगल कापणाऱ्यांच्या सूचना का ऐकायच्या असं म्हणत सरकारवर ही निशाणा। मुंबई गोवा महामार्गावर जेवढे खड्डे तेवढा सरकारकडून दंड घ्या। गणेश मंडपांसाठी खणलेल्या खड्ड्यासाठी आम्ही 1 रुपया दंड भरणार नाही, उद्धव ठाकरेंचं महायुतीला आव्हान। सांगलीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। आज देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसह दिग्गज नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 वाजता भाजप पक्षप्रवेश होणार। पुणे पार्टी प्रकरणी आज प्रांजल खेवलकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान दबाव टाकून महिलांना बोलावलं का? SIT मार्फत चौकशी करण्यासाठी महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र। धनंजय मुंडेंनी अजूनही सातपुडा निवासस्थान रिकामं केलेलं नाही, मुंबईत घर नसल्याने बंगला सोडला नसल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण। उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र मुंबईत घर असल्याचा उल्लेख, सूत्रांची माहिती। राज्यभर महिला नागरी सहकारी पतसंस्था सुरू होणार। लाडक्या बहिणींची पतसंस्था प्रत्येक जिल्ह्यात स्थापन होणार। लाडक्या बहिणींचं मानधन सुरू केल्यानंतर बचतीसाठी पतसंस्था सुरू करणार। राज्यात सध्या 2 पतसंस्था सुरू। माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीचं समन्स। बेटिंग प्रकरणात आज दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। उत्तराखंडला आज पावसाचा रेड अलर्ट। देहरादून, नैनिताल, हरिद्वार, पौंडीसह अनेक जिल्ह्यांना इशारा। काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीत 4 जणांचा मृत्यू तर 100हून अधिक जण बेपत्ता। अजित पर्व युवा संवाद ग्रामसंपर्क अभियानाची सुरुवात। अजित पवारांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ। LED व्हॅनद्वारे कामाची माहिती महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोहोचवण्यात येईल।
हकालपट्टी केलेल्या सूरज चव्हाणचा दादांच्या बॅनरवर फोटो, अरविंद चितोडे यांनी लावलेल्या दादांच्या बॅनरवर सूरज चव्हाणांचा फोटो. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा असं म्हणत विखे पाटलांची अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका. कारखानदारीला जीवदान देणारे पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे फोटो बॅनरवर लावले नाही. विखेंचा दादांवर आरोप तर विखे पाटलांना काहीतरी गैरसमज झाला असेल, अजित पवारांची प्रतिक्रिया. राज्यातील मनपा निवडणुकांसाठी ठाकरेंच्या सेनेची युवासेना सक्रिय. मनपा निवडणुकीसाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा पुणे आणि नाशिक दौरा, स्थानिक पातळीवर आढावा घेणार. पराभूत 48 लोकसभा मतदार यादीतील हेराफेरीचा डेटा राहुल गांधी लवकरच समोर आणणार. तर 7 ते 8 टप्प्यात यादी जाहीर करणार, सूत्रांची माहिती. पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला इशारा दिला होता. एक वॉर्ड एक उमेदवार निवडणुकीचा मतदार याद्यांबाबत विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम घ्या. मनसेच्या शिष्टमंडळाची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी. विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड, महाविकास आघाडीचा भाजपवर गंभीर आरोप करणारं पत्र समोर. पत्रावर मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या, संशय असणाऱ्या 13 मतदारसंघाचा पत्रात उल्लेख. राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत, मात्र 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण नाही. ठाकरे बंधू युतीवर काँग्रेस नेते रमेश चन्नीथला यांचं मोठं वक्तव्य. आम्हाला आगामी निवडणूक आमच्या भरवशावर लढू द्या. विजय वडेट्टीवारांकडून स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्वबळाचे संकेत. मविया झाली, इंडिया आघाडी झाली, आता स्थानिक पातळीवर निर्णय करू, वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य. मुंबई सत्र न्यायालयाकडून बच्चू कडूंना 3 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केलेल्या प्रकरणी बच्चू कडू दोषी, जामिनावर सुटका. 5,000चा दंडही ठोठावला. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत ठाकरेंचा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारेला तडीपार केलं. विक्रांत सहारेवर गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे दाखल. जाधवांकडून विनय नातूंना अनाजी पंतांची उपमा, तर ब्राह्मणांशिवाय गुहागरमधून भास्कर जाधव कसे निवडून येतात बघू. जाधवांना महासंघाचं खुलं आव्हान. अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी. अजित पवारांच्या कुरेशी लोकांवरील वक्तव्यावर महाराष्ट्र गोसेवा संघाचे मिलिंद एकबोटेंची प्रतिक्रिया. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन सज्ज, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दाखवली ट्रेनची पहिली झलक. 1200 हॉर्स पॉवरची आणि 110 किलोमीटर वेगानं धावणारी हायड्रोजन ट्रेन. देशात 4 ठिकाणी सेमीकंडक्टर प्रकल्पाला मान्यता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. ओडिसात 2, पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 1 प्रकल्प होणार. प्रकल्पासाठी 4,594 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता. सोलापुरातून मुंबई पुण्याला विमान सेवा सुरू होणार. उद्योजकांसह कंपन्यांना सवलती देण्याचा निर्णय. पालकमंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्राची पैठणी साडी लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयात प्रदर्शित होणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विनंती संग्रहालयाकडून मान्य. ऐन सणासुदीला साखर महागली. किरकोळ बाजारात किलोमागे 5 रुपयांनी दरवाढ, तर केंद्र सरकारनं साखरेचा मासिक तोटा कमी केल्यानं दरवाढ. राज्यात वाढणार पावसाचा जोर. पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता. पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर इतर ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट. मुंबईत आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज. मागील काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पावसाने दडी मारली. मुंबईकर मागील काही दिवसांपासून उकाड्याने हैराण. मुंबई बंदर प्राधिकरण 30 वर्षांसाठी 28 भूखंड भाड्याने देणार. मुंबई बंदर प्राधिकरणाला वर्षाला 814 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी घरोघरी जाऊन होणारं बायोमेट्रिक सर्वेक्षण बंद. धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि NMDPLने सर्वेक्षण बंद करत असल्याचं जाहीर केलं. सर्वेक्षणासाठी स्थानिकांना DPR आणि NMDPLच्या कार्यालयात जावं लागणार आहे. मुंबईत लोकल आणि मेट्रो मार्गाच्या जोडणीसाठी समितीची स्थापना. 39 लोकल आणि 34 मेट्रो स्थानकांचं समिती सर्वेक्षण करणार. याच महिन्यात समितीची पहिली बैठक होईल. मुंबईत मोठ्या आस्थापनांसाठी सॅनिटरी कचरा महापालिकेला देणं बंधनकारक. पालिकेच्या घनकचरा विभागातर्फे डोमेस्टिक सॅनिटरी ॲड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन सेवा कार्यान्वित. राज्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत मुंबई पालिका शाळेतील 953 विद्यार्थी उत्तीर्ण. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 5वी मधील 536 तर 8वी मधील 417 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा. मुंबईतील म्हाडाच्या 149 दुकानांच्या ई-लिलाव प्रक्रियेस सुरुवात. इच्छुकांना 25 ऑगस्टपर्यंत अनामत रकमेसह अर्ज करता येणार. 29 ऑगस्टला ई-लिलावाचा निकाल जाहीर होणार. नवी मुंबईत कॅपिटल अँड डेटा सेंटरचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या हस्ते झालं उद्घाटन. महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक.
ठाणे महापालिकेत 1773 पदांसाठी मेगा भरती होणार. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार. ठाणे पालिकेतील गट क आणि ड मधील रिक्त पदं सरळ सेवा प्रवेशाने भरण्याचा निर्णय. पुण्यात परवानगी न घेता बस थांबे उभारणाऱ्या ठेकेदाराला तिप्पट दंड. पुणे महापालिकेचा निर्णय. शहरातील बस थांब्याचे पथ विभागाकडून सर्वेक्षण. पुणे शहरात वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांकडून AI प्रणालीचा वापर सुरू. नियमभंग करताच ताबडतोब ई-चालान होणार. वाहनधारकांना नियमात राहून वाहनं चालवण्याचं पुणे पोलिसांकडून आवाहन. पुण्यातील कात्रजमध्ये बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी 2 बांगलादेशी तरुणांना अटक. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. दोन्ही तरुणींवर विदेशी नागरिक कायद्यानुसार कारवाई. नितीन नार्वेकर परभणी मनपाचे नवीन आयुक्त. धैर्यशील जाधवांच्या बदलीनंतर नार्वेकरांची नियुक्ती. अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कामगारांच्या गेल्या 7 दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे. 6 दिवस उलटून आंदोलनाची दखल न घेतल्याने आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार. दरम्यान 700 कामगारांचं 26 महिन्यांपासूनचं वेतन थकलंय. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील पानमंगळूर गावच्या तलाठी कार्यालयातच छतगळती. सर्व कागदपत्र प्लास्टिकनं झाकण्याची कार्यालयावर नामुष्की. 2 वर्षापूर्वी दुरुस्तीसाठी निधी निघाला असूनही गळती सुरू. परभणीच्या सेलू तालुक्यातील हातनूरमधील महिलांचा पोलीस ठाण्यात धाव. अवैध दारू विक्रीवर बंदी आणण्याची महिलांची मागणी. परभणीत मानवत रोड रेल्वे स्थानकावर रेल्वेला थांबा देण्याची मागणी. आमदार राजेश विटेकरांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. मागणीला पाठिंबा देत थेट रेल्वे मंत्र्यांकडे शिफारस. नागपुरातही व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार असल्याची माहिती भाजपचे बबलू गौतम यांनी दिलेली आहे. पुढच्या महिन्यात नागपुरात व्हॉइस ऑफ देवेंद्र या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व कायम. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव. 17 पैकी 16 जागांवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व. मंडल आयोगाचे जनक शरद पवार ही केवळ भामटेगिरी. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला मूर्खात काढण्याचं शरद पवारांच्या पक्षाचं काम. पवार आणि मंडल आयोगाचा काडीचाही संबंध नाही. लक्ष्मण हाकेंचा पवारांवर निशाणा. जरांगे पाटलांनी बीड जळला. आता गणेशोत्सव काळात त्यांना मुंबईत दहशत निर्माण करायची. लक्ष्मण हाकेंची टीका. पावसानंतर बेडकं तसंच निवडणुकीवेळी जरांगे बाहेर येतात. त्यांना फक्त मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करायचा आहे. प्रणय फुकेंची टीका. तर तू शांत राहा बेटा. जरांगेंचा फुकेंवर पलटवार. भाजपच्या सर्व खासदारांना 6 आणि 7 सप्टेंबरला दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश. उपराष्ट्रपती पदासाठी निवडीची रणनीती ठरण्याची शक्यता. इंडिया आघाडीची 18 ऑगस्टला बैठक होण्याची शक्यता. बैठकीत इंडिया आघाडीचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता. पुढील आठवड्याच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या बैठकीचं आयोजन. अजितदादांच्या एनसीपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची भेट घेत शिष्टमंडळानं संवाद साधला. नाशिकमध्ये 12 सप्टेंबरला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्त मोर्चा. नेते उपस्थित राहणार. जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन. चंद्रपुरातील मुनगंटीवारांचे समर्थक आणि माजी नगरसेवक राजीव गोलीवार यांचा राजीनामा. चंद्रपूर महानगर भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर. लाचखोर जयराज कोळींची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती. माहिती अधिकाराचा अर्ज टाकण्याची धमकी देऊन जयराज कोळी करत होता ब्लॅकमेलिंग. काही दिवसांपूर्वीच 15 लाखाची लाच घेताना साथीदारांसह अटक. बोरिवलीच्या सर्वात मोठ्या गरब्यातून फाल्गुनी पाठक बाहेर. यावर्षी फाल्गुनी पाठकऐवजी गीता रबारी गाणं म्हणणार. हिंदी आणि गुजराती गाण्यांसह पहिल्यांदाच मराठी गाणं गाणार. पडळकरांच्या कार्यकर्ता शरणू हांडे अपहरण प्रकरणी 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी. पोलिसांनी 7 पैकी 2 आरोपींची मागितली होती पोलीस कोठडी. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.